₹10,000 ते ₹15,000 महिना मी सहज कमवतो सर. क्या बात है सर, क्या बात आहे. इक्विटीत डेलीला प्रॅक्टिस सर करते. 1,000 ते ₹3,000 सर राहते सर माझं सर. क्या बात आहे, हा. क्या बात आहे. प्रॅक्टिसिंग दिवसाला करून 1,000 ते 3,000 रुपये हा म्हणजे तीन त्या हजार दिवशी रुपये ट्रेड येतो. हो. आणि हायेस्ट प्रॉफिट किती केला मग सर? हायस्ट प्रॉफिट सर ₹4,000 पर्यंत आहे सर. वा, इक्विटीमध्ये इक्विटी मध्ये प्राइस ऍक्शन वापरून. प्राइस ऍक्शन, फक्त प्राइस ऍक्शन, अन्यथा दुसरं कोणतंच नाही सर. क्या बात आहे यार, ना चेतन सर ऑप्शन एकदम. करत नाही, काहीच नाही सर. क्या बात आहे, ऑसम यार. ऐकून मीच खुश झालो. आय एम हॅपी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण एक सिरीज कंटिन्यू करत असतो, सक्सेसफुल ट्रेडर मीट. त्या सक्सेसफुल ट्रेडर मीट मध्ये आज आपल्या सोबत आहे चेतन सर. येस सर, सांगा तुमच्याबद्दल. तर माझं नाव चेतन रोडे आहे. मी प्रॉपरली अमरावतीचं आहे. तर मी सर तुमच्याकडे येण्याआधी भरपूर या स्टॉक मार्केटमध्ये खूप लॉसेस केले आहे सर. मी हो. या क्षेत्रामध्ये कमसे कम 2020 ते 21 पासून आहे, म्हणजे कोरोनाच्या ओके. याच्यामधून आहे सर. तर बापरे. त्यावेळेस सर मी स्टॉक मार्केटमध्ये नॉलेज न घेता सर यामध्ये उतरलो सर. ओके. हां, तर प्रॉफिट पण व्हायचं, कधी 1,000, कधी 2,000, कधी-कधी 35-35, 40-40 हजार रुपयाचं पण प्रॉफिट राहायचं. पण बापरे. लॉस तर त्याच्यापेक्षा दुप्पट राहायचा. बापरे. बापरे. हां, तर सर त्यावेळेस खूप लॉस केला आहे मी. कमसे कम ₹1.5 ते ₹2,00,000 लॉस झालेला आहे. ओ. हां, बापरे. तर मग मी फायनली स्टॉक मार्केटमध्ये स्टॉप केलंय. हम्म, नंतर मी हम्म. असंच रील बघत YouTubeला 1-2 वेळा मी तुमचे व्हिडिओ पण बघितले होते. पण ओके. म्हटलं इथं आपण काहीतरी करू शकतो. या राईट. उद्देशाने मी टीमला मेसेज केला. मी तर पहिले सर्वात विचारलं की कॉल टिप्स इथे मिळतात का? कारण या क्षेत्रामध्ये आल्यानंतर सर कॉल टिप्सच्या भरोश्यावर जास्त स्टुडंट असतात सर. पण ओके. शिवम सरांसोबत माझं बोलणं झालं. शिवम सरांनी सांगितलं, "सर म्हणे आपण असं काही वगैरे देत नाही. फक्त बरोबर. तुम्ही आमच्या संग एकदा बोलून बघा. मग तुम्हाला राईट. वाटल्यास तुम्हाला करायचं आहे, नाही करायचं आहे, ते तुमचं डिसिजन आहे. आम्ही कसं बरोबर. शिकवतो, काय शिकवतो." आपला पुढल्या वीकमध्ये एक वेबिनार राहील म्हणत. मी त्याची लिंक तुम्हाला शेअर करेन आणि तुम्ही बरोबर. तुमचा वेळ काढून तुम्ही त्याच्यामध्ये जॉइन व्हा. तर मी राईट. खरोखर त्या वेबिनारमध्ये जॉइन झालो. पण सुरुवातीच्या 10-15 मिनिटांमध्ये माझ्या लक्षात आलं, की नाही आपण इथं काहीतरी आता करू शकतो. तर क्या बात मी आहे. त्यांची न कोणताच विचार करता सर फी पूर्णपणे भरून दिली सर. अरे वा. अरे वा. अरे वा. मी तो विचार करत होतो, की बा नाही आपले पैसे घेतलेत, अजून काही झालं. कारण याआधी झालेलं आहे कुठं-कुठं ठिकाणी. पण राईट. राईट. मी होतात न तशा विश्वास गोष्टी. ठेवला सर. मी म्हटलं नाही इतकं सांगत आहेत सर, तर काही ना काही असेल म्हटलं. तर मी ओके. लगेच मॉड्यूल 1 केला. हम्म. मॉड्यूल 1 केल्यानंतर कुलदीप सरांचे काही सेशन अटेंड केले, जे लाईव्ह संध्याकाळी होतात. बरोबर. काही तिथे पण प्रॅक्टिस केली. मग म्हटलं आता लगेच मग तिथून मला 1 महिन्याने अजून परत शिवम सरांचा कॉल आला. सर म्हणे आपली राईट. मॉड्यूल 2 ॲडव्हान्सची बॅच चालू होत आहे. आता सर म्हटलं एवढं तर शक्य नाही आहे. पण सर म्हणत आता जर तुम्ही नाही केली, परत तुमचे 3 महिने अजून वेस्ट जातील. तर मी बरोबर. न विचार करता सर जॉइन केला M2. M2 राईट. जॉइन केल्यानंतर परत तुमचे सर्व सेशन अटेंड केले. पूर्ण राईट. प्रॅक्टिसिंग केली त्याच्यावरती. नंतर राईट. मला समजलं, की आता याच्यातलं इतकं सरांनी 25 सेशन आहेत सर त्याच्यामध्ये जवळपास. येस. तर त्याच्यामध्ये मला सर इतकं तर काही सेशन अटेंड करणं काही जमत नव्हतं. मग राईट. मी फक्त प्राइस ॲक्शनवरती फोकस केला. ओके. फक्त प्राइस ओके. ॲक्शनच्या 2 एंट्र्या मी घेतल्या. एक मिड झोनमधली आणि एक पीडीची घेतली ओपनमधली. अरे वा. अरे वा. त्यावरती सर प्रॅक्टिसिंग 2024 पर्यंत मी त्याच्यावरतीच प्रॅक्टिसिंग केली. क्या प्रॅक्टिस बात. केल्यानंतर 2024च्या शेवट मी स्टार्टिंग केली सर. 10 ते ₹15,000 महिना मी सहज कमवतो सर. क्या बात है सर, क्या बात है. डेलीला प्रॅक्टिस सर करते. 1,000 ते ₹3,000 सर राहते सर माझं सर. क्या बात है, क्या बात है. प्रॅक्टिसिंग दिवसाला करून 1,000 ते 3,000 रुपये हां, म्हणजे त्या दिवशी ₹3,000 ट्रेड येतो. हो. ज्या दिवशी क्या. ट्रेड होतो त्याच दिवशी सर. वाह. जर जबरदस्ती ट्रेड घेतला जात असेल तर माझं एस-एल हिट होणार हे मला माहिती आहे सर. आता राईट. मागच्या वीकमधून पासून सर मला सर काही ट्रेड नाही मिळत आहेत सर. तर मी ओके. ट्रेडिंग बाजूलाच ठेवलंय. नाही करायचं. नाही मिळत आहे ना तर नाही करायचं. क्या बात आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. मग आता हे ऑफिस आणि ट्रेडिंग कसं मॅनेज करता सर? तर ऑफिस सर माझं सर 9 ते 6 वाजेपर्यंत असते. पण हा बरोबर. जो मार्केटचा टाईम आहे हा अगदी ऑफिसच्याच टाईममध्ये आहे. 9 वाजता आता मी शिपाई या पदावर आहे, बँकमध्ये असतो सर.
ओके पण ओके माझी सर जे ऑफिस असते तो टायमिंग आणि प्राइस एक्सचेंजच्या एंट्रीचा माझं पहिले सर्व मी सेटअप करून घेतो तयार. मग बरोबर नंतर माझ्या ऑफिसला गेल्यानंतर मी तो जे सिस्टीम प्राइस एक्सचेंज शिकवली तुम्ही मला, राईट त्यावरती मी बरोबर तो पीडीएच वगैरे आहे का, त्याची R1 सर्व 3 लाईन आखून ठेवतो. राईट राईट माझं सर्व झाल्यानंतर मी जर मला एंट्री मिळाली तरच एंट्री करतो, नाहीतर सर अन्यथा एंट्री नाही मिळत. प्राइस Right. एक्शन अशी सिस्टीम आहे सर, तिथे सर 10 वाजेपर्यंत प्रॉफिट निघून त्याच्यामध्ये बाहेर होऊन जातो सर. क्या बात है सर, क्या बात है, बढिया, एक नंबर. राईट सर. आपला सुरुवात झाली, पहिला प्रॉफिट किती होता आणि आता कुठपर्यंत पोहोचले सांगा बरं. पहिला माझं profit. सर प्रॉफिट सर पहिले सर 12 रुपयेच होतं सर. क्या बात है सर. हा, वा. 12 रुपये करता करता कधी 10, कधी 25 रुपये, कधी 50 रुपये. हळूहळू का होणार, कारण मी सर पैशाला बघितलं नाही सर, मी फक्त मला इथं शिकायला काय मिळालं हेच बघितलं सर. क्या बात कारण है, व्हेरी नाईस. जितकं सर शिकण्यावर फोकस करण्यात तितकं सर पैसे जास्त येतील एवढं मला माहित होतं. वा, क्या बात. आणि हायेस्ट प्रॉफिट किती केला मग सर? हायस्ट प्रॉफिट सर 4,000 रुपयापर्यंत आहे सर वा, इक्विटी मध्ये इक्विटी मध्ये, प्राइस एक्शन वापरून. फक्त प्राइस एक्शन, अन्यथा दुसरं कोणतंच नाही सर. क्या बात है यार, ना चेतन ऑप्शन सर. करत नाही, काहीच नाही सर. क्या बात आहे, ऑसम यार. ऐकून मीच खुश झालो. आय एम हॅपी. राईट की मला माहिती आहे सर, मी जॉब करून जर हे सुद्धा करू शकतो तर मला अजून करण्याची काहीच जरूरत नाही. कारण क्या प्राइस एक्शनच मला पैसे देत आहे, तर मला ऑप्शन मध्ये जायची गरज तर असं वाटत नाही सर मला अरे वा, सध्या अरे वा, तरी. क्या बात आहे सर. खूप छान सर, खूप छान. काही नवीन जे लोक आहेत ना चेतन सर, ते तुम्हाला बघत असतील बरोबर, त्यांना सर, काय आता सल्ला द्याल, भरपूर- काय केलं पाहिजे त्यांनी? तर आता या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर पहिले नॉलेज घेऊनच येणं आवश्यक आहे सर, राईट अन्यथा Right. येऊ नये. कारण एकदा जर लॉस झाला, 1,000 रुपये झाला ठीक आहे, आज 1,000 रुपये झाला ठीक आहे, उद्याला 2,000 आहे ठीक आहे, मिनिमम 2,000 रुपयापर्यंत ठीक आहे सर. पण परत जर उद्या 30-40 हजार रुपये झालं ना, जो माणूस डिप्रेशन मध्ये जातो तो बापरे, परत सर यामध्ये वापस येऊ शकत नाही, कारण त्याची हिंमत पूर्ण खचलेली असते. बापरे, बापरे. आता माझ्यावर पण हीच बितलेली होती, पण मी तर नाही, कारण मी पूर्ण हिंमत पक्की केली होती की मला याच्यामधूनच घ्यायचं आहे सर्व. आपण एकदा Right. यामध्ये उतरलं आहे तर याच्यामधूनच घ्यायचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तर बढिया. जर यामध्ये यायचं असेल तर शिक्षण घेऊनच यावे, आणि मी सजेस्ट करतो की आपल्या प्रोपार्ट टीमला जॉईन करा, किंवा बाकी ठिकाणच्या पेक्षा नाही आहे सर. जी टीम आपली खूप मदत करते, तुम्ही सर खूप व्यवस्थित शिकवता सर. आता भरपूर Thank you दिवस so झाले much. सर मी तुमच्यापासून 2022 पासून आहे समथिंग सर तुमच्यासोबत सर. बरोबर बरोबर बरोबर. जसा वेळ मिळते तसे तसे मी सेशन तुमची जॉईन करतो सर अजून, राईट राईट. आणि प्रत्येक सेमिनारला असतोच सर. येस येस, प्रत्येक सेमिनारला आय एम व्हेरी ग्लॅड तिथे असतात तुम्ही मदत करण्यासाठी लोकांना. आय एम व्हेरी हॅपी. मला ओव्हरऑल जे तुम्ही सांगितलं की रिस्क मॅनेजमेंट समजून घेतलं पाहिजे लोकांनी, असं तुमचं म्हणणं आहे. कारण रिस्क मॅनेजमेंटने इथं लॉसेस होतात, लॉसेस झाल्यावरती माणूस डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो. सो यू नीड टू लर्न रिस्क मॅनेजमेंट, बरोबर ना? सर माझा सर 1:1च रेशिओ आहे सर सध्या सर, जसं तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे मी फॉलो करत आहे. माझा क्या जर बात. समजा 10 पॉईंटचा जर एसएल असेल तर माझं 15 पॉईंटचं टार्गेट ठरलेलं असतं सर. क्या बात आहे सर. त्यानुसारच चालू. जर जास्तच मोमेंटम वाटली मला त्या स्टॉकमध्ये तर मी एसएल ट्रिल करत जातो सर. क्या बात आहे यार, एसएल ट्रेल करून प्रॉफिट काढता. अरे वा, अरे वा. म्हणजे यू गॉट दॅट एज की तुम्हाला ते आलं कधी यायचं कधी जायचं त्या ट्रेड मध्ये. हा. 1 वर्ष लागलं पण तुम्हाला ते जमलं असं म्हणायला हरकत नाही, बरोबर आहे ना? जेव्हा तुम्ही शिकवलं सर, तेव्हा माझी पहिली बॅच झाली होती, तेव्हा सर मला काहीच असं समजतच नव्हतं सर या प्राइस ऍक्शन मधलं. परत दुसरी बॅच जॉईन केली तेव्हा पुढे समजलं की नाही, हे एंट्री असं आहे, असं असं होतो. नंतर पूर्ण प्रॅक्टिसिंग केली सर त्याच्यावरती. केली नाही तर काही त्याचा उपयोगच नाही सर. एक्झॅक्टली, जे आपण बोलतो सेशन मध्ये, फक्त शिकून काही उपयोग नाही, इम्प्लिमेंटेशनची प्रॅक्टिस शिवाय काही नाही होणार. शिकणं खूप महत्वाचं आहे सर. राईट. खूप छान चेतन सर. नक्कीच तुमचा हा 2 ते 3 हजार प्रॉफिट वरती आणखीन एक झिरो वाढव. तुमचा जो बॅड एक्सपिरियन्स होता पूर्वीचा विदाऊट एज्युकेशन, तो गुड एक्सपिरियन्स एज्युकेशननी व्हावं अशी आम्ही प्रार्थना करतो. खूप धन्यवाद सर. येस, तुम्ही थँक्यू तर सो इतकं मच. सर करता सर, आमच्यासाठी खूप हे आहे सर, कारण इतकं कोणीच नाही करत ना सर. आणि Right. टीम पण खूप मदत करते सर, वेळोवेळी कॉल वगैरे सर्व, जे काही अडचण असेल तर धनराज सर, कुलदीप सर, रुमा मॅडम आहे, शिवम सर आहे. आता इतक्या सरांचे तर काही नाव घेणं शक्य नाहीये, पण खूप Right. टीम हे करते, वर्क करते सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. राईट.